नाव काय तुझं? खडसे कीर्ती नवनाथ. वैष्णवी मल्लिनाथ गायकवाड. अश्विनी संभाजी पालवे. आस्था धनंजय देशमुख आहे. दर्शना लक्ष्मण वाघमारे आहे. दीक्षा अशोक सोनवणे. माझे आई वडील शेतकरी कुटुंबातले होतं, त्याच्यामुळे ना त्यांना सुद्धा माझ्याकडे लक्ष द्यायला इतकासा वेळ नसतो पुरेसा. नाहीये, माझी मम्मी पण पार्लरमध्ये काम करते. सो हार्डली म्हणजे इयरली आमचं इन्कम खूप लो आहे. माझे वडील वेल्डिंगचे काम करतात. माझी आई धुणेभांडीचे काम करते. माझे वडील पेंटिंगमध्ये काम करतात. माझी आई नगरपालिकेमध्ये कॉन्ट्रॅक्टमध्ये झाडू खात्यात आहे. असं कुणी सहसा विचारत नसतं आपल्याला की आपण काय करतोय, तुला काय व्हायचंय आणि तू कसं होणार आहेस, हे तर सहसा कुणी विचारत नसतं. आणि सांगत सुद्धा नसतं की तुला व्हायचंय ना, मग हो कसं व्हायचंय तुला, कोण सांगतं कशाला, आणि कोणला वेळ येईल का की तू हे होणार आहे ते होणार आहे, असं तसं अजिबात नसतं. तो मला माझ्या फॅमिलीला पण माझा हातभार लागला पाहिजे म्हणून. असं म्हणजे मी फॅशन डिझायनर नाही जर बनली तर मी सायन्स घेतलंय, बट माझा मॅथ्स वीक आहे. तर मग त्या फील्डमध्ये मी कोणतं करिअर चूज करू शकते हे देखील मला गायडन्स भेटलं तर खूप बरं होईल. पण त्यामध्ये काय करायचं, कसं करायचं, पुढे कुठले कोर्स असतील, त्यामध्ये काय होईल हे मला काहीच माहिती नाही. आणि इंग्लिश पण माझी थोडी वीक आहे. आणि तुम्ही सांगितलेल्या ज्या मला सोशल वर्क, UPSC करिअर आणि लॉयर व्हायला सुद्धा आवडेल, हे सुद्धा म्हणजे मला कळलंय खरंच येईल मला. आणि माझं कोणते विषय आवडीचे आहेत ना, हे सुद्धा कळलं. असं वाटतं फ्युचरमध्ये की मी काहीतरी मोठं व्हावं. माझ्या बाबांची इच्छा होती की मी काहीतरी करून दाखवावं. तर माझी अशी इच्छा आहे की मी माझ्या आईबाबांचं नाव. माझ्या पुढच्या वर्षाला खूप म्हणजे असं त्या टीचरांनी असं खूप समजावून सांगितलं कसं पुढच्या वगैरे हे परत एक्झाम कशी देता येईल. मला खरं तर पोलीस ऑफिसर व्हायचं होतं. असं वाटत होतं की सगळं व्यक्त करावं टीचरांसमोर. सगळं व्यक्त केल्याने असं वाटत होतं खूप मस्त केलं टीचरांनी आमच्यासोबत. त्यांनी मला भविष्याची नवी वाटचाल कशी करावी हे सांगितले. खूप त्यांनी मला मोटिवेट केले, मला भविष्याची दिशा दाखवली. मला UPSC करिअर करायचं आहे आणि त्याच्यात मला IPS, IAS ह्यापैकी एक पदवी मिळवायचीच. आणि माझ्या वडिलांचं नाव हे ना अख्ख्या जिल्ह्यात पसरवायचंय. मी हे 100% सांगू शकते की पुढे जाऊन मी माझं जेवढं होईल तेवढी मी परत मदत करणार आहे आपल्या ट्रस्टला. हे माझं एक म्हणजे ड्रीम आहे की या ट्रस्टनी मला एवढं सगळं दिलं आहे तर मला ते परत रिटर्न करायचं.